नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास 15 कोटींचा प्राथमिक निधी मंजूर। महामंडळ सदस्य श्री रावसाहेब पाटील यांची माहिती। जैन समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास 15 कोटी रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर करण्यात आला। या निधी मंजुरीसाठी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं मागणी व पाठपुरावा केला होता। या संदर्भात सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, माननीय आमदार सदाभाऊ खोत, माननीय आमदार सत्यजित देशमुख व माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पत्र देऊन निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली होती। या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे व सहकार्यामुळे श्री रावसाहेब पाटील यांच्या मागणीमुळे हा निधी मंजूर होण्यास यश आलंय। महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित भाऊ गांधी यांनी देखील नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या निधी मंजुरीसाठी विशेष पाठपुरावा केला होता। निधी मंजूर केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अल्पसंख्याक मंत्री माणिक कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसळ व सचिव रमेश जैन यांचे अध्यक्ष श्री ललित भाऊ गांधी यांनी आभार मानलेत। या 15 कोटीच्या निधीमुळे जैन समाजासाठी कर्ज, शिक्षण, उद्योजकता व स्वयंरोजगार अशी संबंधित विविध योजना प्रभावीपणे राबवता येणार असून जैन समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असं मत महामंडळ सदस्य व जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।